पाया दोन्ही तळ हातावर भार उचलला त्यानं दोन्ही तळ हातावर भार उचलला त्यानं दोन्ही तळ हातावर मुक्तीचं गीत मनरात है अंधारी मुक्तीचं गीत मनरात है अंधारी मुक्तीचं गीत मनरात है अंधारी तोड मरदा तोडगी तोडी तोड बाई तोडगी गेले रामाचे रंग तुला कधी फुलती राजा तुला गेले रामाचे रंग तुला शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे माझा शेतकरी कामगार उचलला त्यानं दोन्ही तळ हातावर उचलला त्यानं उचलला त्यानं दोन्ही तळ हातावर या देशाचा शेतमालाचा अरे पशुधनसाठी चारा उपचार मदत मिळालंच पाहिजे महाराष्ट्रामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये 100 वर्षात पडलं ना अशा अतिवृष्टी झाली अनेक नद्यांना पूर आलं लाखो शेतकरी उद्ध्वस्त झाले शहरामध्ये अर्धवाडा भाग असेल झोपडपट्टीचा भाग असेल 5-5 फूट पाणी घुसलं आणि शेतकरी हा उद्ध्वस्त झालेला आहे काळ्या आईची सेवा करणारा जगाचा पोशिंदा शेतकरी तर सरकारने 7 तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी निर्णय घेऊन सांगितलं मी 31,628 कोटीचं पॅकेज देत आहे महाराष्ट्र सरकारने डोंगर पोखरून उंदीर काढलेला आहे फक्त 6,500 कोटी रुपये त्यांनी शेतकऱ्याला दिलेले आहे बाकीच्या इथल्या स्कीममध्ये मला अजब वाटतं 5,000 कोटी विमाचे सुद्धा या पॅकेजमध्ये धरावं शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल एक अक्षरही उल्लेख करायचा नाही शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतकऱ्याची शेती 1.5-2 लाखाचं नुकसान झालं कालच काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले ते परत करू लागलेलं पंजाबने दिलं तामिळनाडूनं दिलं महाराष्ट्र पुरोगामी राज्य आणि यांना द्यायला काय अडचण होती आणि या पॅकेजमध्ये पूर्वी जाहीर केलेले 2200 कोटी ते सुद्धा याच्यामध्ये धरले म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा झालेली आहे शेतमजुराला 1 रुपया सुद्धा द्यायचं नाही हे राज्य आहे का म्हणून याचा फेरविचार करून प्रत्येक एकरी 50,000 मेलेल्या शेतकऱ्यांना 10 लाख आणि त्यांच्या घरातल्या एका माणसाला सरकारी नोकरी शेतमजुराला 25,000 अशा पद्धतीने एक नाविन्यपूर्ण मोर्चा आज सिटू किसान सभा आणि तो जनसंघटनेच्या वतीनं काढलेला आहे तो शेतकऱ्याचा साथीदार आहे बैल तो बैलगाड्या घेऊन सुद्धा काही शेतकरी या मोर्चामध्ये पहिल्यांदा सामील झालेला आहे मी महाराष्ट्र शासनाच्या या कृतीचा निषेध करतो शासनाने दिवाळीच्या आत अजून वेळ गेलेला आहे ताबडतोबीनं त्यांनी या पॅकेजमध्ये सुधारणा करावं
शेतकरी उभं राहतील अशा पद्धतीनं त्यांनी एकरी 50,000 दर जाहीर करून सरसकट द्यावं आणि कर्जमाफी करावं ही महत्त्वाची आणि त्याचप्रमाणे शेतमजुराला 25,000 रुपये त्यांनी द्यावं अशी आमची विनंती आहे. हे जर नाही झालं दिवाळीनंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटना एकत्रित येऊन मंत्रालयावर प्रचंड मोर्चा काढतील अशा पद्धतीचं आव्हान मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना करत आहे. मास्तर आता मुख्यमंत्री म्हणतात आहे की आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी होऊ देणार नाही. तुमचं काय मत आहे याच्यात? काळीच झालेली आहे. 6,500 कोटीमध्ये काय त्याला मिळणार आहे? पूर्वी 8,500 होतं, त्या ठिकाणी 17,000 दिलं. याच्याने काय होणार आहे? एकेका शेतकऱ्याला खरीपामध्ये 50, 60, 70,000 नुकसान झालेले आहे. तर बघा, सरकारने सांगावं मनरेगा खाली आम्ही 3 लाख रुपये मिळवून देऊ. आपण त्या मजुराचे पैसे वेळेवर मिळत नाही मनरेगाचे. हे 3 लाख रुपये कुठं मिळणार आपल्याला? नुसतं आकड्याचा खेळ चालू आहे. नुसतं ते फुगवून अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना फसवण्याचं काम महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे. जो पंजाबने धाडस दाखवलं, तामिळनाडूने दाखवलं, केरळने दाखवलं, ते धाडस महाराष्ट्राने दाखवलं नाही. म्हणून महाराष्ट्रातला शेतकरी हा प्रचंड संतापलेला आहे. आता अनेक लोक अनेक पद्धतीनं आंदोलन करत आहेत. म्हणून माझी विनंती राहणार आहे, दिवाळी झाल्यानंतर लाखो शेतकऱ्याचा मोर्चा मंत्रालयावर जाऊया आणि सरकारला याची जाब विचारून शेतकरी उभं राहतील अशा पद्धतीचं मला सांगा. साध्या शक्तीपीठ करता 85,000 कोटी खर्च करता, शक्तीपीठ करता. तर आता शेतकरी मेलेला आहे. 150 शेतकरी या अतिवृष्टीमध्ये मेलेले आहेत. त्यांना 4 लाख रुपये देऊन तुम्ही कोण पुस्तक आहे ना? चेष्टा आहे शेतकऱ्याची.